आपल्यासोबत बोलण्यासाठी उत्तर मध्य मुंबईच्या लोकसभेच्या उमेदवार वर्षाताई गायकवाड काय सांगाल आपण चक्क लोकमान्य टिळक टर्मिनस येऊन प्रचार करतो. बिलकुल लोकांच्या समस्या जाणून घेऊन मॅनिफेस्टो असेल किंवा लोकांचे प्रश्न उद्या मांडायचे तर तेच मांडले गेले पाहिजेत. जेव्हा मी प्लॅटफॉर्मवर आले मी बघितलं लोकांना बसायला जागा नाहीये. त्या ठिकाणी कुठल्याही लहान मुलासाठी त्या ठिकाणी व्यवस्थापन नाही, दूध नाहीये, पाणी नाहीये, लोकांना खाण्याचं व्यवस्थापन नाहीये. 30-30 घंटे ट्रेन लेट आहे, 10-10 घंटे ट्रेन लेट आहे. लोकांनी एक तिकीट काढलं की त्या ठिकाणी तिकीट काउंटर बंद होतं, पण ब्लॅक तिकीट त्या ठिकाणी भेटतात. लोकांची अशी कंप्लेंट होते की आम्ही सकाळपासून इथे आलोय, 2-2 तासांनी आलोय. एकाने तर मला सांगितलं की माझा पाय तुटलेला आहे, मला इजा झालेली आहे, मला चालता येत नाही तरी मी इथून थांबलेले 4 घंटे झालं. आता एका माणसाने मला सांगितलं ह्याला ह्याला पण माहिती आहे की माझे भाऊ आलेले आहे, मला त्या अंत्यसंस्काराला जायचंय, मी येऊन थांबलोय सकाळपासून, माझी ट्रेन कॅन्सल झाली, माझं कुठेतरी व्यवस्थापन करा. हे केंद्र सरकारने काम काय केलं? फक्त स्वतःची पाठ थोपवण्यापुढे इकडे कुठलं काम केलं मला सांगा ना. म्हणजे जेव्हा लोकांमध्ये येतील तेव्हा त्यांना माहित पडेल की लोकांची काय अवस्था आहे. 4 उद्योगपतीमध्ये 20 उद्योगपतींवर फिरल्यावर देश कळत नाही, त्यासाठी सर्वसामान्य माणसावर यावं लागतं. अनिल सावरे, जमाशी न्यूज, मुंबई.